जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनामध्ये आपण धम्मासंबंधीची काही प्रवचनं बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण अन्न ग्रहण करणे नव्हे तर पापकर्म निंदनीय आहे. या प्रवचनामध्ये आमगंध नावाचा एक ब्राह्मण तपस्वी होता आणि तो आपल्या शिष्यवृंदासहित हिमालयामध्ये वास्तव्याला होता. ते सर्व मांस भक्षण करीत नसत. प्रत्येक वर्षी लवण आणि आम्ल प्राप्तीसाठी ते हिमालय सोडून खाली येत असत. खालच्या गावातील लोक त्यांचं आदरातिथ्य करायचे, त्यांचं स्वागत करायचे आणि 4 मासापर्यंत त्यांचं हे आदरातिथ्य चालायचं. आणि एकदा तथागतांनी आपले जे अनुगामी होते, त्यांचे जे शिष्य होते, तर यांच्यासह तथागत फिरत फिरत त्या गावामध्ये आले आणि त्यांनी त्या गावाला भेट दिली. लोकांनी तथागतांची धम्मदेशना ऐकली तिथे आणि त्यांनी ती ग्रहण केली. जी धम्मदेशना होती ती ऐकल्यानंतर ते लोक जे होते तर ते तथागतांचे अनुगामी झाले. आणि मग त्या वर्षी आमगंध आणि त्याचे जे शिष्य होते तर ते त्या वर्षी खाली आले गावामध्ये. परंतु गावकऱ्यांनी पूर्वीसारखं त्यांचं स्वागत केलं नाही. आणि मग त्यांना तिथे समजलं की तथागत जे आहेत तर ते मांस भक्षण करतात आणि तरीही ते धम्म सांगतात. मग त्याला थोडं वेगळं वाटलं आणि मग ते संपूर्ण त्यांचा जो धम्म आहे त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तो तथागतांकडे आला. आणि त्यावेळी तथागत जे होते तर ते जेतवनामध्ये वास्तव्याला होते. ज्वारी, बाजरी, चिंगुलीची दाणे, वाटाणे, सेवन योग्य पर्ण आणि मुळे, वेलीची फळे यांना न्याय मार्गाने प्राप्त करून, योग्य मार्गाने प्राप्त करून सेवन करणारा आपल्या सुखासाठी मिथ्याकथन कधीही करणार नाही. तो इतरांना दिलेले कोणत्याही प्रकारचे अन्न उत्तम रीतीने शिजवलेले मसालेयुक्त उत्पन्न अन्न सेवन करतोस. जो अशा प्रकारे तांदूळापासून तयार केलेले अन्न सेवन करतो तो आमगंध सेवन करतो. पक्षी मांसयुक्त तांदळापासून तयार केलेले अन्न सेवन करताना तू असे म्हणतोस की आमगंध सेवनाचा दोष तुझ्यावर येत नाही. तुझा आमगंध कोणत्या प्रकारचा आहे मी तुझ्याकडून याचा अर्थ जाणून घेऊ इच्छितो. आणि मग त्यावेळी तथागत उत्तरले की जीव हिंसा, आघात करणे, अंगभंग करणे, बांधणे, चोरणे, मिथ्याकथन, कपट, फसवणूक, व्यर्थ ज्ञान आणि व्यभिचार हे आमगंध होत. मांस सेवन म्हणजे आमगंध नव्हे. या इहलोकी जी माणसे इंद्रियजनित सुखभोगात असंयमी आहेत, जे मृदू मधुर वस्तूंचे लोभी आहेत, जे अकुशल कर्मात लिप्त आहेत, जे विचारांचे उच्छेदवादी आहे, कपटी आहे, ज्यांचे आचरण समजणे अवघड आहे, त्यांचे हे आचरण म्हणजे आमगंध होय. मांस सेवन करणे म्हणजे आमगंध नाही. या इहलोकी जे कटू वचन बोलतात, पाठीत खंजीर खुपसतात, कपटी आहेत, निर्दयी आहेत, अहंकारी आहेत आणि जे इतरांना काहीही देत नाही याला आमगंध म्हणावं. मांस सेवन करणे म्हणजे आमगंध नव्हे. क्रोध, अभिमान, दुराग्रह, विरोध, भाव, विश्वासघात, द्वेष, आत्मप्रौढी, अहंभाव आणि कुसंगाशी संग म्हणजे आमगंध होय. मांस सेवन करणे म्हणजे आमगंध नव्हे. जे दुःखशील आहेत, जे आपले ऋण परत करण्याचे नाकारतात, जे परनिंदक आहेत, व्यवहारात कपटी आहे, ढोंगी आहेत, नीच कर्म करणारी माणसे आमगंधाचे दोषी आहेत. मांस सेवन करणे म्हणजे आमगंध नाही. या इहलोकी ज्या व्यक्ती जीव हिंसेविषयी असंयमी आहेत, ज्यांनी दुसऱ्यांना इजा पोहोचवण्याचा निर्धार केला आहे, दुसऱ्यांच्या वस्तू हिरावून घेण्याचा ज्यांनी निर्धार केला आहे, जे अनैतिक, क्रूर, कठोर, दुसऱ्याचा अनादर करणारे आहेत, ती माणसे आमगंधाचे दोषी आहेत. मांस सेवन करणे म्हणजे आमगंध नव्हे. लोभ आणि द्वेष भावनेने जे प्राणी मात्रांवर आक्रमण करतात, जे सदैव कुकर्म करण्यासाठी उद्युत असतात, जे मृत्यूपर्यंत तम मार्गाने सरळ नरक लोकात जातात, याला आमगंध जाणावे. मांस भक्षण करणे म्हणजे आमगंध नव्हे. मत्स्य मांस भक्षण करण्यापासून विरत असणे, नग्नता, शिरमुंडन करून जटाजूट धारण करणे, अंगावर भस्म फासणे आणि मृगचर्म धारण करणे अथवा अग्निपूजा बांधणे हे सर्व अमरत्व प्राप्तीसाठी करूनही, मंत्र जप करून, आहुती देऊन, बळी देऊनही, ऋतूनुसार यज्ञ करूनही माणूस जर संदेहग्रस्त असेल तर आमरत्व प्राप्त करू शकणारच नाही. जो संयतेंद्रिय आहे, जो धम्मप्रणव आहे, जो शील पालनात आहे, सद्व्यवहारात रममान होण्यास आनंद मानतो, ज्याचे अस्त्रवाने त्याग केलेला आहे, ज्याने दुःखाचा क्षय केलेला आहे, जो माणूस हे पाहतो, श्रवण करतो, त्याने आसक्त होत नाही, प्रभावित होत नाही, तोच माणूस मुक्त जाणावा.
अकुशल कर्म म्हणजेच आमगंध, मांस सेवन करणं म्हणजे आमगंध नव्हे. पुढे कायाशुद्धी पर्याप्त नाही, म्हणजे फक्त आपलं शरीर स्वच्छ करून काहीही होणार नाही. एकदा तथागत श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. त्यावेळी संगारव नावाचा एक ब्राह्मण होता. तोही तेथेच वास्तव्याला होता. तो जलशुद्धीप्रती श्रद्धावान होता. म्हणजे तो सकाळी सकाळी स्नान करायचा, दुपारी स्नान करायचा, संध्याकाळी स्नान करायचा, कधी कुठूनही आला तरी तो स्नान करायचा. या पद्धतीने तो स्नान शुद्धी करत असे. आणि मग एके दिवशी असंच सकाळी सकाळी स्थविर आनंद जो होता, तर त्याने चिवर वस्त्र परिधान केलं. त्याने नगरामध्ये तो गेला. त्याने तिथे भिक्षा मागितली आणि नंतर तो तथागतांकडे गेला आणि त्याने तथागतांना सांगितलं की या श्रावस्ती नगरीमध्ये एक ब्राह्मण आहे जो जलशुद्धीप्रती श्रद्धावान आहे, तर तुम्ही त्याला भेटावे आणि तुमची अनुकंपा तुम्ही त्याच्यावरती करावी. एकदा तरी तुम्ही त्या ब्राह्मणांना भेट द्यावी असं आनंदने तथागतांना सांगितलं. तथागतांनी मौन राहूनच त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तथागताने चिवर वस्त्र परिधान केलं आणि त्यांनी आपलं जे भिक्षापात्र होतं ते हातामध्ये घेतलं आणि ते संगारक जो होता तो ब्राह्मण, तर त्याच्या निवासाकडे ते गेले. तेथे गेल्यावर त्यांच्याकरता त्याने छान असं आसन तयार केलं आणि मग त्याच्यावरती तथागत जे होते तर ते आसनस्थ झाले. त्यानंतर संगारव ब्राह्मण जो होता तर त्याने तथागतांना वंदन केलं आणि त्यांच्या दोघांमध्ये कुशलक्षेम विचारण्यामध्ये आलं आणि मग तो तथागतांजवळ जाऊन बसला आणि तथागत त्या ब्राह्मणाला संगारला संबोधून म्हणाले की तू जलशुद्धीवरती तू विश्वास ठेवतोस किंवा तुझी श्रद्धा आहे, तू नेहमी स्नान करतो, कायाशुद्धी करतोस, तू रात्रंदिवस स्नान शुद्धीमध्येच मग्न असतोस असं लोक म्हणतात, तर हे खरं आहे का? तर त्याने सांगितलं की हो, माझा जलशुद्धीवरती विश्वास आहे. मी सकाळी जे काही वाईट कामं करतो तर त्यासाठी मी दुपारी स्नान करत असतो. मी दुपारनंतर जे काही वाईट कामं करतो त्याच्यासाठी मी रात्री स्नान करतो आणि मी जे रात्री काही वाईट कृत्य करत असेल तर त्यासाठी मी सकाळी स्नान करतो. या पद्धतीने जलशुद्धीवरती माझा विश्वास आहे. त्यावरती तथागत म्हणाले की तुला माहित आहे का, धम्म हे एक जलाशय आहे आणि हे जलाशय स्वच्छ आहे, निर्मल आहे. शास्त्राची ज्ञाता जे या जलाशयात स्नान करतात त्यांचं प्रत्येक अंग हे शुद्ध झालेलं असतं आणि मग ते पैलतीरी जातात. यावर ब्राह्मण संगारव तथागतांना म्हणाला की श्रमण गौतमा, हे जे तुम्ही जो मला धम्म सांगत आहात तो अद्भुत आहे, अलौकिक आहे. श्रमण गौतमाने मला अनुगामी म्हणून माझा तुम्ही स्वीकार करावा. या क्षणापासून जीवनपर्यंत तथागताने मला आपला शरणागत आणि उपासक जाणावा. पुढे पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा तथागत भिक्खू संघासहित चारिका करत होते आणि त्यांच्या नित्याच्या परिपाठाप्रमाणे त्यांनी भिक्खू संघाला संबोधलं. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले की हे भिक्खूंनो, हे पवित्र जीवन लोकांची फसवणूक करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी, लाभ किंवा यश प्राप्त करण्यासाठी, शस्त्रार्थात विजय संपादन करण्यासाठी किंवा लोकात आपलं नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. खरंच हे भिक्खूंनो, हे पवित्र जीवन किंवा ही जी काया आहे आणि वाणीच्या संयमासाठी, आसक्ती आणि तृष्णा यांच्या विमोचनासाठी आणि चित्ताच्या विमुक्तीसाठी जगायचे असते.